थोड़ा। नमस्कार मित्रांनो, मी सरपंच मंगेश साबळे बोलतोय। पण आज या ठिकाणी जिल्हा परिषद कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मी सरपंच म्हणून आलेलो नाही, तर माझ्या गावातल्या महिलांचा आवाज म्हणून या ठिकाणी आलेलो आहे। माझ्या गावातील महिला आहेत, त्यांना 2-2 किलोमीटर पाणी डोक्यावर आणावं लागतं, प्यायला पाणी नाही। सुरुवातीला शुद्ध पाणी नव्हतं म्हणून आडात बसून आंदोलन केलं, त्या महिलांनी मला मतदान दिलं आणि मी सरपंच झालो। आणि आज 2 वर्ष जवळपास होतोय। जल जीवन मिशनचं काम या ठिकाणी 2020-21 मध्ये चालू झालेलं आहे। जल जीवन मिशनचं काम 4 वर्ष झाले, अजून पूर्ण झालेलं नाही। त्या छड्या आणल्या, पाईप आणले, रोड मध्ये दाबून टाकले, ते पाईप सडायला आले, मात्र जल जीवन मिशनचं काम अजून पूर्ण झालेलं नाही। 4 वर्ष झाले जल जीवन मिशनचं उद्घाटन झालं, 1,80,00,000 इस्टिमेट तयार केलं बघा मित्र। 4 वर्ष झाले पाईप रोड मध्ये दाबून टाकले, अजून काम झालं नाही। कुठं काम अडकलाय, कुठं घोडा पेंट खाताय का? 4-4 वर्ष एका जल जीवन मिशनच्या कामाला लागताय। पूर्ण तालुक्यामध्ये, पूर्ण जिल्ह्यामध्ये ही अवस्था आहे। आणि माझ्या गावाची अवस्था सांगण्यासाठी माझ्या गावाच्या लेडीजच्या माध्यमातून, महिलांच्या माध्यमातून सीओ विकास मीना त्यांच्यापर्यंत माझ्या गावातील महिलांचा कांत पोहोचावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तुम्ही म्हणता लाडकी बहीण आहे, तुमच्या लाडक्या बहिणीला जल जीवन मिशन मध्ये पाणी प्यायला अजून मिळत नाहीये। 4-4 वर्ष झाले अधिकारी लक्ष देईना, टक्केवारी घेतली का काय असं वाटायला लागले। माझ्या गावातल्या मला महिला विचारता, कर भाऊ तुला सरपंच केलं, तू आम्हाला प्यायला पाणी का अजून दिलं नाही? 3 वर्ष झाले तुला सरपंच केलं, डोक्यावर पाणी आणावं लागतंय, डोक्यावरचं खांद्यावर आणलं होतं, पण 3 वर्ष झाले जल जीवन मिशनचं काम चालू आहे, अजून काम पूर्ण झालं नाही। यांच्या सीओनच्या, डिप्टी सीओनच्या, वाघमारेंच्या आणि जे काही डेप्टी इंजिनियर आहे त्यांच्या ताटाखाली काहीतरी वडगणं लावले असतील, म्हणून हे कामं थांबलेले असतील। आणि ही वस्तुस्थिती पूर्ण महाराष्ट्रात आहे। आणि म्हणून सीओला विनंती आहे, हे इस्टिमेट आहे जल जीवन मिशनचं, 1,80,00,000 इस्टिमेट आहे। 4 वर्ष झाले काम चालू आहे, 4 वर्ष झाले तुम्ही भ्रष्टाचार केलाय, 4 वर्ष झाले तुम्ही महिलांना आमच्या प्यायला पाणी या ठिकाणी दिलं नाही। आणि म्हणून गेवराई पायगा गावाच्या महिलांच्या वतीनं सीओला या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहे की लवकर आमचं जल जीवनचं काम सुरू करा, आमच्या लेकरांना, आमच्या महिलांना प्यायला शुद्ध पाणी द्या। हे फक्त निवेदन आहे, तुम्हाला हात जोडून विनंती आहे। सरपंच होऊन 2-2.5 वर्ष झाले, शब्दपूर्ती केली नाही, त्याचं कारण असं आहे ठेकेदारानं काम कंप्लीट केलं नाही। ठेकेदाराची अवकात नव्हती काम कंप्लीट करायची, तर काम घेतलं कशाला? शासन बजेट देत नाही म्हणतंय, मुख्यमंत्री लाडक्या बहिणीला डोक्यावर पाणी आणायला लावतंय। आणि म्हणून महिलांच्या वतीनं एक विनंती घेऊन विकास मीना जे सीओ आहे जिल्हा परिषदचे IAS अधिकारी, त्यांना विनंती करण्यासाठी आलो आहे की पूर्ण महाराष्ट्राची वस्तुस्थिती जी आहे, पूर्ण संभाजीनगर जिल्ह्याची वस्तुस्थिती आहे, पूर्ण फुलंब्री तालुक्याची वस्तुस्थिती आहे, मला त्याच्याशी काही घ्यायचं नाही। माझ्या गावात 2020 साली तुम्ही उद्घाटन केला जल जीवन मिशनचं, आज 5 वर्ष झाले नळ अजून आले नाही। मी गावात जायला मला नाक राहिलं नाही। महिला मंडळ मला रोज विचारतात, नळाचं काय झालं, पाण्याचं काय झालं, नळाचं काय झालं, पाण्याचं काय झालं। या सीओ लोकांनी टक्केवारी घेतल्या असाव्या, त्या वाघमारे इंजिनियर आहे त्यांनी टक्केवाऱ्या घेतल्या असाव्या। यांचं कॉन्ट्रॅक्टरवर लक्ष नाही, यांचं कामावर लक्ष नाही। आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुमच्या लाडक्या बहिणीला पाणी पाजायची जबाबदारी तुमची आहे। जल जीवन मिशन 1,80,00,000 योजना केंद्राची आहे। 5 वर्ष झाले काम सुरू, अजून काम कंप्लीट झालं नाही। आणि म्हणून सीओनी तात्काळ मीटिंग बसवावी, जल जीवन मिशनच्या योजनांचा या ठिकाणी आढावा घ्यावा
अजून उन्हाळा सुरू झालेला नाही, अजून तर टाकीत पाणी येत आहे माय बापो. एकदा अजून 2 महिन्यानंतर उन्हाळा सुरू झाला तर प्यायला पाणी नसतं. आणि जर का अशी वस्तुस्थिती परिस्थिती आमच्यावर आली तर आमचा या ठिकाणी उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. एवढा सांगण्यासाठी सीओ साहेबांना, विकास मीना साहेबांना आणि वाघमारे जे कोणी जे आहे त्यांना सांगण्यासाठी आलोय. धन्यवाद मित्र. जय जवान जय किसान.